तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण बोलणार आहे सप्तहिंद केसरी सुंदर या नंदीबद्दल. बैलगाडी शर्यती क्षेत्राच्या इतिहासात बंदीनंतरच 2020, 21, 22 हा काळ अनेकांच्या कायम स्मरणात राहणार आहे. कारण या काळात अशी एक जोडी महाराष्ट्रभर गाजली, ज्यांच्या गाडीसमोर प्रतिस्पर्धी टिकणे कठीण झाले होते. आज आपण जाणून घेणार आहोत निसर्ग गार्डन पुणे येथील सुभाष तात्या मांगडे यांच्या मालकीच्या सप्तहिंद केसरी सुंदर या दमदार नंदीची कहाणी. सुंदर हे नाव जरी साधं असलं तरी त्याची कामगिरी मात्र असामान्य होती. त्या काळात बैलगाडी शर्यतीत एक त्रिकूट प्रचंड चर्चेत होतं. सुंदर, भारत आणि दिलीप ड्रायव्हर या त्रिकुटाने महाराष्ट्रातील अनेक मोठमोठी मैदानं गाजवली. ज्या मैदानात ही गाडी उतरायची तिथे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचायची. त्यांच्या गाडीचा वेग इतका जबरदस्त असायचा की प्रतिस्पर्धी गाड्या अनेकदा खूप मागे पडायच्या. सलग 2 वर्ष या जोडीने महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित शर्यतींमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. महाराष्ट्र केसरी, नागठाणे मैदान, पुसेगाव हिंद केसरी मैदान, पेडगाव हिंद केसरी मैदान अशा अनेक नामांकित स्पर्धांमध्ये आपल्या ताकदीचा ठसा उमटवला व 1 नंबर केला. सुंदरच्या यशामागे त्याचा साथीदार भारत आणि अनुभवी दिलीप ड्रायव्हर यांचाही मोठा वाटा होता. दिलीप ड्रायव्हर यांची गाडी हाकण्याची शैली आणि सुंदर भारत या जोडीचा वेग यामुळे हे त्रिकूट महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले. सुभाष तात्या मांगडे सांगतात की सुंदर हा नंदी लेंगरे येथून खरेदी केला. त्याची मजबूत शरीरयष्टी, दमदार खांदे आणि आकर्षक बांधणी पाहून त्यांच्यात एक वेगळंच सामर्थ्य दिसलं. त्यानंतर सुंदर पुण्यात आणून त्याची योग्य काळजी घेतली गेली. प्रशिक्षण, व्यायाम आणि संतुलित आहार यावर विशेष भर देण्यात आला. सुंदरला दररोज सुमारे 4 लिटर गीर गाईचे दूध दिले जाते. बघा मित्रांनो, एका नंदीसाठी आपला मालक काय काय करतो. यासाठी खास 3 गीर गाई पाळल्या गेल्या आहेत. त्याचा आहार आणि प्रशिक्षणातील सातत्यामुळेच तो शर्यतीच्या मैदानात इतकी दमदार कामगिरी करू शकला की त्यानं आपलं आणि आपल्या मालकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारताबाहेर घेऊन गेला. आजही सुंदर नाव बैलगाडी शर्यती क्षेत्राच्या चाहत्यांमध्ये मोठ्या आदराने घेतले जाते. आपल्या कामगिरीने त्याने केवळ स्वतःचेच नव्हे तर आपला मालक सुभाष तात्या मांगडे आणि निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचंही नाव संपूर्ण भारतापर्यंत, जगापर्यंत पोहोचवलं. असा वेगवान, ताकदवान, अनेक स्पर्धांचा विजेता आपला सप्तहिंद केसरी सुंदर. मित्रांनो बघा, जरी या नंदीचं आता वय झालं असलं तरी हा सुंदर आपला अनेक वर्षापासून काळ गाजवून बसलेला आहे. सप्तहिंद केसरी त्याला नाव दिलं म्हणजेच तो नंदी 7 वेळा हिंद केसरीसुद्धा झालेला आहे. हिंद केसरीचा किताब त्यानं आपल्या नावावरती केलेला आहे. जरी आत्ता त्या नंदीचं वय झालं तरी मैदानामध्ये सगळ्यात जास्त वयाचा नंदी हा आपला सप्तहिंद केसरी सुंदर हाच मैदानामध्ये दिसतो. आणि जेव्हा जेव्हा नंदी मैदानामध्ये येतो तेव्हा त्याला एक सवय आहे की तो आपल्या शिंगाने जमीन उकरत असतो. म्हणजेच तो त्यात किती रगील आहे आणि त्याच्यामध्ये अजून किती पळण्याची धमक आहे हे आपल्या चाहत्यांना आणि मालकांना, सुभाष तात्यांना तो दाखवत असतो. त्यामुळेच त्या नंदीला सुभाष तात्यासुद्धा जिथं कुठं मैदान आहे त्या मैदानामध्ये अजून पण घेऊन येतात आणि पळवतात सुद्धा. आणि सुंदरसुद्धा त्यांना आणि त्याच्या फॅन्सला कधी नाराज करत नाही. गुलालात राहतोच आणि आपलं नाव आणि आपल्या मालकाचं नाव असंच मोठं करत जातो. हा सुंदर. याला अजून एक नाव आहे ते म्हणजे बॉस. बॉस म्हणून या नंदीला ओळखलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुंदर बोललं की कोणाला समजत नाही, पण सुंदर बॉस असं म्हणलं की लहान लहान मुलांनासुद्धा, ज्यांना बैलगाडी शर्यती क्षेत्राचा नाद आहे त्यांना कळतं की आपण कोणाबद्दल बोलत आहे. असा हा सप्तहिंद केसरी सुंदरची ही थोडक्यात कहाणी आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. धन्यवाद.